नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी कापूस लागवड करत असतात। त्यांच्यापुढे एक समस्या असते, ती म्हणजे वाण कोणतं निवडावं, आपलं जमीन कोणत्या प्रकारची असते। तर याविषयी मी माहिती देणार आहे की तुमच्याकडे कोणत्या प्रकारची जमीन असली तर कोणत्या प्रकारच्या वाणाची लागवड करावी। तसंही भारतामध्ये ज्या ज्या कापूस बियाणं उत्पादक कंपन्या आहेत त्या भारतातील विविध विभागानुसार वेगवेगळे वाण संशोधित करत असतात आणि शेतकऱ्यांना शिफारशी करत असतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आज जे मी जमिनीचा पोतानुसार तुम्हाला वाण सांगणार आहे तो जर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर काळी कसदार जमीन असेल, तुम्ही महाराष्ट्र अथवा दक्षिण भारतातून असाल तर तुम्हाला नक्की मी सुचवतोय तो वाण करणं गरजेचं आहे आणि तो आहे US ॲग्रीसीडचा US 7067। हे जो हायब्रिड वाण आहे तो आपल्याला आपल्या काळ्या कसदार असलेल्या जमिनीमध्ये नक्की करायचा आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा बागायती वाण आहे, त्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता असणाऱ्या विभागामध्येच आपल्याला हा काळ्या कसदार जमिनीमध्ये लागवड करायचा आहे। याचीच लागवड तुम्ही का करावी तर शेतकरी मित्रांनो, याचे जे रोप आहे ते झुडपासारखे वाढतात, जास्तीत जास्त उंची असते आणि त्यामुळे फुले फळे मोठ्या प्रमाणात लागतात। याच्या बोंडाच्या वजनाचा जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे 5 ते 6 ग्रॅम बोंडाचं वजन येतं। त्याचबरोबर जास्तीत जास्त सरकी त्यामध्ये असते आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये लांब धाग्याचा कापूस चांगल्या प्रमाणात मिळतो, याच्यामुळे बाजारभाव देखील मोठ्या प्रमाणात मिळतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याचा जो कालावधी आहे तो 155 ते 160 दिवसामध्ये आपल्याला हा वेचणीसाठी उपलब्ध होतो आणि प्रति एकर जर उत्पादनाचा विचार केला तर तुम्ही जर A1 प्लस नियोजन केलं तर तुम्हाला 16 क्विंटल प्लस प्रति एकर याचं उत्पादन येणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजिबात विचार न करता तुमच्याकडे काळी कसदार जमीन असेल, तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल आणि तुम्ही A1 प्रकारचं जर नियोजन करत असाल तर तुम्ही नक्की US ॲग्रीसीडचा US 7067 या वाणाची लागवड तुम्ही करावी। शेतकरी मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांबद्दल तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। त्याचबरोबर तुम्ही कुठून आहात ते देखील कमेंट मध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।